नमस्कार मित्रांनो, मी माने सर। आज आपण पाहणार आहोत समाज सुधारक सिरीज भाग क्रमांक 2। गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं समाज सुधारक भाग क्रमांक 1। तर असेच पुढे व्हिडिओ अजून पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला पहिला प्रश्न पाहूया। संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती? तर ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, पैठण, आळंदी, देहू, पंढरपूर। तर संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे देहू। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, देहू येथे संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे। तर पुढचा प्रश्न मित्रांनो, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत रोहिदास। तर मित्रांनो, भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे। हे असे प्रश्न विचारू शकतात, त्याचं योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर। पुढचा प्रश्न मित्रांनो, संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? शेगाव जिल्ह्यामध्ये गजानन महाराज यांचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, ऑप्शन दिलेले आहेत। पहिला आहे अकोला, दुसरा आहे जळगाव, तिसरा आहे बुलढाणा आणि चौथा आहे यवतमाळ। तर आपल्याला याचं उत्तर माहीत असायलाच पाहिजे। कोणतं योग्य उत्तर आहे सांगा बरं, तुम्हाला माहिती असेलच। तर मित्रांनो, संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे बुलढाणा या जिल्ह्यात आहे। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बुलढाणा। पुढचा प्रश्न मित्रांनो, गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील टीकात्मक ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन दिलेले आहेत 4। रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चॅटर्जी, तिसरा आहे बाळ गंगाधर टिळक आणि चौथा आहे श्री कु कोल्हटकर। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील टीकात्मक ग्रंथ लिहिलेला आहे। तर पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय? ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला 4, त्यापैकी योग्य उत्तर आहे मित्रांनो नरेंद्र दत्त। स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव नरेंद्र दत्त आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहता येतील। चला तर दुसरा प्रश्न, वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण होते? ऑप्शन दिलेले आहेत शाहू महाराज, महात्मा फुले, महर्षी कवी आणि चौथं दिलेलं आहे गोपाळ गणेश आगरकर। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो शाहू महाराज। पुढचा प्रश्न मित्रांनो, या संतांच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहे। कोणत्या संतांचं नाव दोहे या नावाने प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, संत रोहिदास, संत कबीर, संत मीराबाई आणि संत तुलसीदास। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे संत कबीर दोहे या नावाने प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो। तर खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो 4, त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर बघायचं आहे। तर काय वाटते मित्रांनो, याचं या 4 पैकी कोणतं योग्य उत्तर असेल? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखलं जातं कोणत्या नावानं? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो माणिक बंडोजी ब्रह्माभट यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखलं जातो। चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या गावी महाकवी कालिदासांचे स्मारक आहे? तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे महाकवी कालिदासाचे स्मारक आहे। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रामटेक। पुढचा प्रश्न मित्रांनो, या महाराष्ट्रीय संतांच्या अभंगाच्या रचनेचा समावेश शीख बांधवांच्या पवित्र धर्मग्रंथात केला आहे। शीख बांधवाच्या पवित्र धर्मग्रंथात कोणत्या संतांचं अभंग रचना समावेश केलेली आहे? तर ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो खाली 4, त्यापैकी पहिला आहे संत तुकाराम, दुसरा आहे संत एकनाथ आणि तिसरा आहे संत नामदेव आणि चौथा आहे संत ज्ञानेश्वर। त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो संत नामदेव। संत नामदेव या महाराष्ट्रीयन संतांच्या अभंगाचा रचनेचा समावेश शीख बांधवांनी त्यांच्या पवित्र ग्रंथामध्ये केला आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहिलो समाज सुधारक सिरीज भाग क्रमांक 2। तर आपल्याला पुढे अजून असेच व्हिडिओ पाहायचे आहेत,
त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा